दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। होण्याची भीती वाटते। पराभवातनं जर त्यांनी पराभव स्वीकारला, जनतेचा जन्म स्वीकारलं तर माणसं पडून जातील। कारण जन्म स्वीकारला म्हणजे तुमच्या विरुद्ध गेलाय। तुमच्याकडे माणसं राहतील कशाले? ना तुम्ही केंद्रात सत्तेमध्ये आहे, तुम्ही राज्यात सत्तेमध्ये आहे, आणि सत्ता ही प्रत्येकाला हवी असतं। त्यामुळे आमच्याकडनं तुम्ही जे माणसं नेली आहेत, आमच्याकडनं काही माणसं तुम्ही नेली आहेत, तुम्ही त्यांना फुगा दाखवला की आमचं सरकार येणार आहे, आमचं सरकार येणार आहे, आम्ही लोकसभेत बघा आमचं सरकार आलं आहे, म्हणजे आमचे खासदार निवडून आले आहे, महाराष्ट्रात आम्हीच येणार आहोत। त्यामुळं काही लोकांना यांनी खोटारडेपणा सांगून आमच्याकडनं लोक पळवले, आमचे लोक पळवले विधानसभेच्या पूर्वी। त्यामुळं ते लोक आता अस्वस्थ आहेत, त्यांच्याकडे ते लोक त्यांना बोंबाबोंबी करतात त्यांच्या पार्टीमध्ये। त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत। शरद पवार साहेब अस्वस्थ आहेत, उद्धवजी अस्वस्थ आहेत, आणि काँग्रेस तर फारच अस्वस्थ आहे। नाना पटोलेजी तर ते निघतच नाही बाहेर। ते 206 मतांनी पराभव झालाय नाना पटोलेंचा। तो पराभव ना पचवता येत आहे ना मतदारसंघात जाता येत आहे। नाना पटोलेची अवस्था अशी आहे, त्यांच्या मतदारसंघात लोक त्यांचे स्वागती करायला तयार नाही। 206 निवडून आल्यामुळं त्याला इकडे जाता येत नाही, तिकडे जाता येत नाही। जनतेला काय तोंड दाखवतील? मुख्यमंत्री पदाचे स्वप्न रंगवले आणि पोस्टल बॅलेटवर जे काही मतदान भेटलं ते मुख्यमंत्री पद भेटणार आहे, याच्यावर पोस्टल बॅलेट मत मिळालं। आता नाना पटोले हे पोस्टल बॅलेट नेते झाले। त्यामुळे मला असं वाटतं की हा पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे, जसा आम्ही मान्य केला। लोकसभेत झालेला पराभव मान्य केला, त्यातून आम्ही शिकलो आणि त्यातून आम्ही मग पुढे काम करून जिंकलो। आम्ही कधीही त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात मोदींच्या त्या ठिकाणी खासदार त्यावेळी लढले, मग आम्ही त्यावेळी जिंकलो असतो। मोदींची निवडणूक होती, आमचे एवढे खासदार पराभूत झाले, आम्ही साफ झालो लोकसभेमध्ये। आम्ही हा विचार नाही केला, आम्हाला केवळ 3 लाख 4 लाख मतं मिळाले असते तेव्हा जिंकलो असतो, पण मशीनवरच निवडणूक झाली ना। आम्ही पराभव मान्यच केला आणि पुण्याच्या अधिवेशनातनं पराभव मान्य करून आम्ही पुढे गेलो आणि आम्ही जिंकलो। सर, राज्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, परंतु सध्या जे काही सुरू आहे संदर्भात एक प्रश्न आहे की महादेव जानकर असं म्हणतायत की मी इंजिनियरच होता, मला माहिती आहे की ईव्हीएम हॅक होतं, कसं बघतोय? आता महादेव जानकराबद्दल तुम्हाला माहिती आहे की ते काही मीडियामध्ये दिवसभर बातमी चालली पाहिजे म्हणून बोलले असतील। सर, शरद पवार पुन्हा एकदा असं म्हणतायत की स्पष्ट बहुमत असताना सुद्धा राज्यामध्ये जे काही सध्या सुरू आहे ते राज्याला अशोभनीय आहे असं त्यांनी म्हटलं। उद्धव ठाकरेजींना सोबत घेऊन त्यांनी स्पष्ट बहुमत केलं होतं पवार साहेबांनी 2019 मध्ये। उद्धवजी, शरद पवार आणि काँग्रेस असं एकत्रित बहुमत केलं होतं, तेव्हा सुद्धा त्यांना सत्ता स्थापनेला वेळ लागला होता। शेवटी बहुमतामध्ये जरी सत्ता असली तरी सत्तेच्या सारीपाटामध्ये आपले पालकमंत्री कोण असणार आहे, पोर्टफोलिओ काय असणार आहे, कुणाकडे कुठले पोर्टफोलिओ जाणार आहे, कुणाचे किती मंत्री असणार आहे, जेव्हा समन्वयानं सरकार चालवायचं आहे, एकतर्फी रंगदारी करून सरकार चालवायचं आहे का? त्यांच्यासारखी हुकुमशाही करायची आहे का महाविकास आघाडीसारखी? आम्हाला समन्वयाने सरकार चालवायचं आहे, आणि त्यामुळे समन्वय ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी थोडा उशीर झाला चालेल, थोडं लेट झालं चालेल, पण समन्वय हा तुटू नये। एनडीएची महत्वाची त्या ठिकाणी क्रेडिबिलिटी काय आहे? एनडीएची क्रेडिबिलिटी काय? मोदींची क्रेडिबिलिटी काय आहे? आमची क्रेडिबिलिटी काय आहे? आमच्यासोबत जे मित्रपक्ष आहे त्यांना कुठेही त्यांचं मन न दुखवता आम्ही एकत्रित पद्धतीने सरकार बनवणे, सर्वांनी चांगलं सरकार चालवणे, परफॉर्मिंग गव्हर्नमेंट चालवणे, आणि या गव्हर्नमेंटमधनं 14 कोटी जनतेला डबल इंजिन सरकारचा फायदा होईल। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, आईटी प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।